नमस्कार, मी सुशील भांदिगरे. माझ्या पाठीमागं बघत आहात हे पिकनिक पॉईंट समोरील शौचालय आहे. गेले 2 महिने रिनोव्हेशनच्या नावाखाली हे शौचालय दुरुस्त करायच्या नावाखाली काम चालू आहे आणि रेंगाळलेलं आहे. इथं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरचा पत्ता नाही, कामगारांचा पत्ता नाही आणि इथं 60 ते 70 कुटुंब राहतात. 5-6 लोकांच्या घरात शौचालय सोडलं तर या नागरिकांना या ठिकाणी शौचालयाला यायला लागतं. त्या ठिकाणी महानगरपालिकेनं शौचालय आणून ठेवलेलं आहे, पण ह्या पायऱ्या चढायला होत नाहीत. हा हायवे आहे, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या या ठिकाणी धडकण्याची शक्यता असते आणि नागरिकांना आता नदीवर शौचालयाला इथल्या सगळ्यांना जायला लागतं. आपण ज्या पदावर निवडून आलो त्या पदाला न्याय देण्यासाठी नगरसेवकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथलं मतदान पाहिजे, मग या लोकांना सुविधा द्यायला का नको? आज या ठिकाणी गटरीचं पाणी खाली ओपनमध्ये चाललेलं आहे. इथं कुठलीही गटर नाही, नुसतं गटरी आणून टाकलेले आहेत. मग या लोकांना गटरी या ठिकाणी बसून कधी देणार? आज जनतेला पडलेला प्रश्न आहे. नगरसेवकांनी लवकर या कामाची चौकशी केली पाहिजे, या लोकांना लागणाऱ्या सुविधा दिल्या पाहिजेत. या ठिकाणी रस्ते पण नाही. आज जर तुम्ही बघायला गेला 20 वर्षापूर्वी झालेला रस्ता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिमेंटचे रस्ते 20 वर्षापूर्वी केलेले आहेत आणि आत्ता दलदल झालेले आहे. दलदलीतनं लोक नागरिक घरला जात असतात. तर रस्ते पण या ठिकाणी आपण केलं पाहिजे. या लोकांचं मतदान पाहिजे, मग या लोकांना सुविधा देणं पण हे आपलं कर्तव्य आहे. आणि माझं खरोखर म्हणणं आहे की काही नगरसेवक काम करायला, पण सगळ्या नगरसेवकांनी एकत्र या. अजूनही वेळ गेलेला नाही आणि नागरिकांना सुविधा द्या. जनतेच्या मनातलं राजे तुम्ही आहात. महानगरपालिकेमध्ये आपल्याला कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे, तर त्या पदाला न्याय देणं पण आपल्या ह्या नगरसेवकांचं कर्तव्य आहे. तर सर्व नगरसेवकांना विनंती आहे, या ठिकाणी या आणि हे काम का थांबले याची चौकशी करून लवकरात लवकर ह्या शौचालयाचं काम पूर्ण करा. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.